नमस्कार. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मायक्रो अनालिसिस सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 4 मधील विज्ञान व तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी या घटकाच्या तयारीविषयी ही मायक्रो अनालिसिस सिरीज आपण कंडक्ट करत आहोत. या सिरीज मधला हा 6वा भाग. आजच्या भागामध्ये आपत्ती व्यवस्थापन किंवा डिझास्टर मॅनेजमेंट हा एक टॉपिक आहे जो तसा सोपा टॉपिक मानला जातो आणि याच्यावरचे 5 प्रश्न दरवर्षी परीक्षेमध्ये विचारतात आणि हे 5ही प्रश्न हे खूप आवाक्यातले सगळ्यांचेच असतात. जर तुम्ही योग्य रीतीने त्याचं वाचन केलं, योग्य रीतीने सिलेबसचा अनालिसिस केला आणि योग्य घटकांचा अभ्यास जर करत गेलात तर या 5ही प्रश्नांची उत्तरं देणं हे सहज शक्य होतं. कारण आत्तापर्यंतचे प्रश्न जर आपण याच्यावरचे पाहिले तर आत्तापर्यंतचे सर्व प्रश्न हे याच धाटणीचे आपल्याला दिसतात. मग वन बाय वन आपण त्याच्या घटकांविषयी जाणून घेऊयात, उपघटकांविषयी जाणून घेऊयात, किती मार्क्स आतापर्यंत आले होते ते आपण पाहूयात आणि त्यानंतर 2023च्या मुख्य परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते आणि त्यांची उत्तरं काय काय साधारणपणे होती आणि थोडक्यात त्याबद्दलची अधिकची माहिती ही त्यामध्ये आपल्याला पाहिजे आहे. तर आपत्ती व्यवस्थापन किंवा डिझास्टर मॅनेजमेंट या घटकाचा विचार जर आपण केला तर यात प्रामुख्यानं आपत्ती म्हणजे नेमकं काय किंवा डिझास्टर म्हणजे नेमकं काय हे तर आपल्याला अभ्यासायला लागतंच, पण याच सोबत या आपत्तींचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन करावं लागतं. त्यात प्रामुख्यानं नैसर्गिक आपत्ती किंवा नॅचरल डिझास्टर्स, नैसर्गिक आपत्ती आणि दुसरा जो काही प्रकार आहे तो आहे मानव निर्मित आपत्ती किंवा मॅनमेड डिझास्टर्स. सो नैसर्गिक आपत्ती, नॅचरल डिझास्टर अँड मॅनमेड डिझास्टर किंवा मानवनिर्मित आपत्ती. तर अशा 2 प्रकारांमध्ये नैसर्गिक आपत्तींमध्ये कोणकोणत्या येतात ज्या निसर्गतः जनरेट होतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल भूकंप असेल, सुनामी असेल, त्यानंतर पूर असेल, वादळ असतील, चक्रीवादळ साधारणपणे असतील, भूस्खलन असेल, यासारख्या या नैसर्गिक आपत्ती आहेत. आणि मॅनमेड डिझास्टर म्हणजे काय की एखादा पूल कोसळणे किंवा कदाचित एखादा अपघात त्या ठिकाणी होणे, कदाचित एखादा दहशतवादी हल्ला त्या ठिकाणी होणे, याला आपण म्हणतो की मानवनिर्मित आपत्ती किंवा मॅनमेड डिझास्टर्स. आता नैसर्गिक आपत्ती या ज्या असतात या रोखल्या जाऊ शकतात का, तर रोखल्या जाऊ शकत नाहीत. पण काही उपाययोजना जर आपण केल्या आणि काही रिस्पॉन्स जर आपण त्याला पटकन दिला, म्हणजे आपत्ती घडून गेल्यानंतर लवकरात लवकर जर त्या आपत्तीला प्रतिसाद आपण देऊ शकलो तर या आपत्तीमुळे होणारं नुकसान आपण कमी करू शकतो. पण मानवनिर्मित आपत्तींना जर योग्य काळजी घेतली, योग्य जर पूर्व नियोजन आपण त्या ठिकाणी केलं तर मानवनिर्मित आपत्ती या रोखता येऊ शकतात. हा याचा एक बेसिक क्रक्स आहे. पण प्रश्न जे काही विचारतात ऑब्जेक्टिव्हला, आता हे क्रक्स वगैरे डिस्क्रिप्टिव्हला ठीक आहे, पण ऑब्जेक्टिव्हचा विचार जर आपण केला, कारण ही आपली शेवटची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला याची माहिती किंवा इन्फॉर्मेशन याच्यावरती जास्त प्रश्न येतात. म्हणजे भूकंप, मग आतापर्यंत येऊन गेलेले कोणकोणते महत्वाचे भूकंप आहेत, मग भारतातले, महाराष्ट्रातले, जगातल्या, अशा 3 धाटणीवरती त्या घटना प्रामुख्याने आपल्याला पाहायच्यात. महाराष्ट्रातल्या सगळ्याच पाहायच्यात, भारतातल्या ज्या गंभीर स्वरूपाच्या सगळ्यात त्या पाहायच्यात आणि जगातली अतिगंभीर स्वरूपाची एखादी घटना असेल तर ती आपल्याला लक्षात ठेवायला लागते. ती आपत्ती, त्यावरती प्रश्न साधारणपणे विचारला जातो. केस स्टडीवरती प्रश्न याच्यामध्ये प्रामुख्याने विचारला जातो. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. त्यानंतर मानवनिर्मित आपत्तींबद्दलही तेच आहे की खास करून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत मानवनिर्मितच्या बाबतीमध्ये, तर त्या आपल्याला खास करून लक्षात ठेवायला लागतात आणि प्रश्न त्याच धाटणीचे आपल्याला त्याच्यावरती विचारले गेलेले दिसतात. त्याच सोबत यामध्ये एक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आहे, म्हणजे संस्थात्मक रचना जी आहे आपल्याकडची ती संस्थात्मक रचना. मग संस्थात्मक रचनेमध्ये जर आपण पाहिलं तर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख कोण असतात, तर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख हे पंतप्रधान स्वतः असतात. मग त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन जी काही आपली यंत्रणा आहे ती कशा पद्धतीने काम करते, तर एनडीएमए सगळ्यात अगोदर वरती येते, एनडीएमए नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. त्यानंतर प्रत्येक राज्याच्या अंतर्गत येते एसडीएमए, दॅट इज स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. आणि प्रत्येक राज्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यानुसार सुद्धा डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी साधारणपणे येते. म्हणजे केंद्रीय आपत्ती निवारण कक्ष आहे, राज्य आपत्ती निवारण कक्ष आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार जिल्हा आपत्ती निवारण कक्ष हा देखील महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला आढळतो. आता सगळ्या देशामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था निर्माण करणारी
अशी यंत्रणा किंवा असं राज्य कुठलं होतं, तर ते महाराष्ट्र राज्य होतं. की किल्लारीचा भूकंप ज्या वेळेला झालेला होता, तर ते किल्लारीच्या भूकंपानंतर 1993 साली, तर किल्लारीच्या भूकंपानंतर महाराष्ट्राने स्वतःसाठी अशा प्रकारच्या आपत्ती जर भविष्यामध्ये आल्या तर याला लवकर रिस्पॉन्ड करायचं, लवकर लोकांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे, लवकर पुनर्वसन झालं पाहिजे, या उद्दिष्टाने महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळाची स्थापना केलेली होती. आणि राज्यामध्ये याचे प्रमुख कोण असतात, तर ऑब्व्हियसली मुख्यमंत्री असतात. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर त्याचे प्रमुख कोण असतात, या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतात. सो ही यंत्रणा, संस्थात्मक रचना आपल्याला लक्षात ठेवायला लागते. आणि या संदर्भात एक आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 चा. तर त्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यातल्या काही प्रमुख तरतुदी ज्या असतात, त्या प्रमुख तरतुदी म्हणजे त्या यांच्या स्थापनेबद्दलच्याच बऱ्याचशा आहेत, तर त्या आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. सो एकंदरीत आपत्ती व्यवस्थापन किंवा डिझास्टर मॅनेजमेंट याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कन्सेप्ट की आपत्ती म्हणजे काय, आपत्तीला तोंड देण्यासाठी एक डिझास्टर मॅनेजमेंट सायकल आहे, ते डिझास्टर मॅनेजमेंट सायकल हे आपल्याला माहिती पाहिजे थोडक्यात. त्याच्यावरती काही प्रश्न विचारण्याची शक्यता फार कमी आहे, पण गोष्टी लक्षात ठेवताना त्याचा फायदा होतो. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि त्याच्या अंतर्गत तरतुदी आणि त्या तरतुदींनुसार स्थापन झालेले जे काही वेगवेगळे विभाग आहेत ते वेगवेगळे विभाग. महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य होतं राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करणार. त्यानंतर आपत्तींचे दोन प्रकार, मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती. तर त्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या आपत्ती याबद्दलच्या केस स्टडीज म्हणजे घडून गेलेल्या घटना यांच्याबद्दलची माहिती आपल्याला ठेवायला लागते. सो आता घटकनिहाय किती किती प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्यावरती एकदा नजर आपण टाकूयात. पहा, आता यामध्ये व्याख्या किंवा डेफिनेशन याच्यावरती एकच प्रश्न आतापर्यंत विचारला गेलेला आहे. आता काही संकल्पना आहेत, पर्यावरणीय तणाव किंवा स्ट्रेस, एन्व्हायरमेंटल स्ट्रेस. आता जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्टिव्हचं प्रिपरेशन नंतरच्या टप्प्यात कराल तेव्हा यासारखे टॉपिक जे असतात त्याचा फायदा होतो, पण इथं काय त्याच्यावर फार जास्त विचारलं जाण्याची शक्यता नसते. फक्त व्याख्या काय, एन्व्हायरमेंटल स्ट्रेस म्हणजे काय आणि त्याचा काय परिणाम होतो हे फक्त लक्षात ठेवा. एन्व्हायरमेंटल स्ट्रेस हा मानवनिर्मित आपत्ती किंवा त्या नैसर्गिक आपत्तींचं स्वरूप आणखी गंभीर करण्यासाठी कारणीभूत असतो. तर एक फक्त थीम लाईन तुम्हाला त्याची देतोय. आपत्तीचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ डिझास्टर, त्यामध्ये दोन प्रकार, एक नैसर्गिक आपत्ती आणि दुसऱ्या कुठल्या मानवनिर्मित आपत्ती, जे टॉपिक खाली आपण दिले. तर या क्लासिफिकेशन वरती दोन प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. 2012 ते 2023च्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची गोष्ट आपण करतोय, त्यांच्याबद्दल आपण बोलतोय. बरोबर, ज्यांनी मागचे लेक्चर अटेंड केलेले आहेत त्यांना माहिती आहे मी काय काय बोलतोय कुठल्या कंटेक्स्ट मध्ये, कारण याच्या अगोदरच्या 5ही सेशन मध्ये या सगळ्या बाबींबद्दल मी एक्सप्लेन केलेलं आहे. टॉपिक बाय टॉपिक फक्त आपण पुढे 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 सरकत चाललोय. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर नैसर्गिक आपत्ती यांच्या संदर्भात वेगवेगळ्या आपत्तींशी निगडीत काही प्रश्न विचारलेत. सगळ्यात जास्त प्रश्न आतापर्यंत भूकंप या घटकावरती विचारले गेलेले आहेत. सो 13 प्रश्न आतापर्यंत भूकंप किंवा अर्थक्वेक्स यांच्यावरती विचारले गेलेत. त्यामुळे ऑब्व्हियसली भूकंपाच्या संदर्भातला कुठलाही डेटा मिस करू नका. त्यानंतर सुनामी या घटनेशी निगडीत 5 प्रश्न विचारले गेलेले आहेत. महापूर याच्याशी निगडीत 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. दरडी कोसळणे किंवा भूस्खलन, मग त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये माळींची दुर्घटना असेल, त्यानंतर आता रिसेंटली एक घटना जी काही झाली होती ती तळी आहे रायगड या ठिकाणी साधारणपणे भूस्खलनाची घटना घडलेली होती. अशा प्रकारच्या काही भूस्खलनाच्या घटना आहेत त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यावं लागतं. सॉरी. त्यानंतर मानवनिर्मित आपत्ती याच्या संदर्भातही काही प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. त्यात पुढे आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की जसं की दहशतवाद, अतिरेकी कारवाया, बॉम्बस्फोट, नागरी भाग आणि दाट लोकवस्तीने लक्ष करून गेलेले हल्ले याच्यावरती 4 प्रश्न, म्हणजे दहशतवाद, टेररिझम याच्यावरती जवळपास 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. अपघात, आता हा नव्यानं ऍड झालेला पॉइंट आहे बरं का, याच्यावरती अजूनपर्यंत प्रश्न विचारला नाही की वेगवेगळ्या प्रकारचे अपघात जे असतात म्हणजे पूल किंवा काही पादचारी पूल कोसळणं, त्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध पुलांचं, इमारतींचं, धरणांच्या भिंतीचं, कारण मध्ये तुम्हाला माहिती असेल की तिवरे नावाचं जे काही तिवरे गावातलं एक धरण आहे ते फुटलं होतं आणि त्यावेळेला बऱ्यापैकी तत्कालीन मंत्र्यांनी काही स्टेटमेंट केली होती, याची चर्चा झाली होती की खेकड्यांनी पोखरल्यामुळं खाली पोकळता आली आणि त्यामुळे धरण फुटलं आणि त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती, मोठ्या प्रमाणात डिस्कशन त्यावरती झालेलं होतं. त्यावरती प्रश्न देखील येऊन गेलाय मागच्या परीक्षेमध्ये, तो आपण डिस्कस करूच. पण त्यामुळं तो एक पॉइंट ऍड केला होता की स्ट्रक्चरल ऑडिट, मग जी काही वेगवेगळी धरणं, इमारती, पुलं आहेत यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता नेमकं काय आहे
किंवा हे स्ट्रक्चरल ऑडिट प्राधिकरण जे आहेत किंवा तशा प्रकारच्या संस्था ज्या आहेत त्यांचं गठन कसं होतं, म्हणजे ते कोण तयार करतं आणि त्यांची गरज नेमकी काय असते, आणि अगदी शेवटी आपत्तींची ओळख, पूर्वकल्पना, वितरण, प्रभाव क्षेत्र व धोके यांचं विश्लेषण, आपत्तीविषयक जाणीवा, पूर्वानुमान, मदत व कार्य, पुनर्वसन यांचं कार्य, याच्यावरती 8 प्रश्न आहेत. म्हणजे हे साधारण काय असतं तर आपत्ती व्यवस्थापन सायकल किंवा आपत्ती व्यवस्थापन चक्राबद्दल मी तुम्हाला म्हटलं की आपत्ती येते, आपत्ती आल्यानंतर तिला काय करावं लागतं, प्रतिसाद द्यावा लागतो, रिस्पॉन्ड करावं लागतं. प्रतिसाद दिल्यानंतर मग काय करावं लागतं, पुढे पुनर्वसनाची जी काही प्रक्रिया असते ती पुनर्वसनाची प्रक्रिया चालू होते, बरोबर. रिहॅबिलिटेशन आपण त्याला म्हणतो. पुनर्वसन झालं की पुढे पुनर्बांधणी, पुनर्बांधणी म्हणजे रिकन्स्ट्रक्शनची प्रोसेस स्टार्ट होते, आणि रिकन्स्ट्रक्शन नंतर परत एकदा जर अशा प्रकारची आपत्ती आली तर मागच्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून पुढे येणाऱ्या आपत्तीला रोखण्यासाठी किंवा तिचा परिणाम कमी करण्यासाठी पूर्वतयारी. तर अशा प्रकारचं एक सायकल असतं, तर त्याच्याशी निगडीत हा घटक आहे, आणि याच्यावरती आतापर्यंत 8 प्रश्न विचारले गेलेले आहे, आणि जे कन्सेप्च्युअल स्वरूपाचे साधारणपणे आहेत, जे मागच्या परीक्षांमध्ये विचारले 2020 पर्यंतच्या. पण 2021 पासून पुढे मात्र थोडे इन्फॉर्मेटिव्ह प्रश्नांची संख्या ही वाढलेली आपल्याला दिसते. सो एकंदरीत सिलेबस, त्यातले उपघटक आणि त्यावरती विचारले गेलेले प्रश्न याच्यावरती नजर आपण टाकली. याची PDF मी दरवेळी जसं सांगतोय तशी तुम्हाला मिळणार आहे. फक्त खाली गुगल फॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड करा. तुम्हाला हे लेक्चर आणि अगोदरच्या 5 लेक्चरच्या PDF या एकत्र पद्धतीने दिल्या जाणार आहेत. आता पुढे आपण सरकूयात. याच्यावरती काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता जी काही 2023 ची मुख्य परीक्षा झाली या परीक्षेमध्ये 5 प्रश्न विचारले गेलेले आहेत. 5ही प्रश्नांवरती नजर टाकूयात आणि यांच्या उत्तरांवरती आपण एकदा नजर टाकूयात, म्हणजे तुम्हाला तयारी करताना एक अंदाज येऊन जाईल आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला तयारी करता येईल. तुम्हाला तयारी करण्यासाठी बॅच जर जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली बॅच बद्दलची माहिती दिलेली आहे, त्याचसोबत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. फक्त 15 दिवसांमध्ये सगळे जे काही 6च्या 6 घटक आहेत ते आपण त्यामध्ये शिकवणार आहोत. त्याबद्दल काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर तुम्ही पर्सनली सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर इथे लिहितोय, तो कॉन्टॅक्ट नंबर वापरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 8796509054 किंवा व्हॉट्सअप करू शकता जर काही डाऊट असेल तर. ऑब्व्हियसली आपण त्याबद्दल ते क्लिअर करूयात. किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाबद्दलही काही डाऊट असेल तर निश्चितपणे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो इन अवेलेबल टाइम आय विल रिप्लाय टू यू. सो प्रश्न जो काही विचारला गेला होता, खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने बरोबर नाहीत. परत एकदा काय नकारात्मक प्रश्न आहे, नाही असं म्हटलंय. सो नाही असं म्हटलं तर विशेष काळजी घ्यायची उत्तर देताना, कारण सिली मिस्टेक होण्याची शक्यता याच्यामध्ये सगळ्यात जास्त असते. पहा, ए स्टेटमेंट असं म्हटलंय, महाराष्ट्र हे आपत्ती व्यवस्थापन एकक सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य होतं. आता बोलता बोलताच मी तुम्हाला बोललो होतो की जी किल्लारीची घटना घडली, भूकंपाची घटना घडली, त्यानंतरच आपण ती तयारी केलेली होती ना. अशा घटना जर भविष्यात घडल्या तर याला उत्तर देण्यासाठी किंवा तोंड देण्यासाठी सक्षम यंत्रणा असली पाहिजे आणि स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र राज्याने 1993 मध्येच पहिलं एकक आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातलं निर्माण केलेलं होतं. सो ए स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे, आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. बी, फयान नावाचं चक्रीवादळ, आता हे मोठं चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनाऱ्यावरती येऊन धडकलेलं होतं. तर हे चक्रीवादळ त्यांनी म्हटलं 2006, हे चुकीचं आहे, ते 2009 या साली आलेलं होतं. त्यामुळे बी स्टेटमेंट काय आहे, बरोबर नाही किंवा चुकीचं आहे. आता सी, यामध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन योजना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या कलम 23(1) नुसार सर्व राज्यांना अनिवार्य आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की NDMA, त्यानंतर स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, कोणत्या कायद्यानुसार, NDMA डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधलं कलम कुठलं येते, 23, त्यातलं उपकलम 1 यानुसार स्थापना प्रत्येकाला बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याचं आपत्ती व्यवस्थापन म्हणजे एकक किंवा ते युनिट सेपरेटली त्यांनी स्थापन केलेलं आहे. सो सी स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. ए आणि सी बरोबर, त्यांनी विचारलंय कोणतं बरोबर नाही, तर केवळ बी बरोबर नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही विधान बी हे चुकीचं आहे. हे आन्सर काय असेल आपलं, योग्य असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तोच प्रश्न फक्त इंग्लिशमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा किंवा मॅच द पेअर्स असं साधारणपणे म्हटलंय. आता ते जे NDRFच्या बटालियन्स आहेत, NDMAच्या अंतर्गत, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या अंतर्गत NDRF, नॅशनल डिझास्टर रिझर्व्ह फोर्सेस किंवा राखीव दल साधारणपणे असतात.
तर त्यांच्या बटालियन्स या वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत की त्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळपासच्या भागामध्ये जर कुठे आपत्ती आली तर त्याला लवकरात लवकर रिस्पॉन्ड करायचं किंवा आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढायचं या उद्दिष्टानं या बटालियनची स्थापना साधारणपणे करण्यात आलेली आहे. तर यामध्ये आता कुठली बटालियन किंवा कुठे आहे, कुठल्या राज्यात आहे हे आपल्याला त्यामध्ये अभ्यासायचंय. एकूण किती बटालियन आहेत तर 2005च्या कायद्यामध्ये कलम 44 नुसार या NDRF बटालियनची स्थापना झाली. म्हणजे जो नॅशनल आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आहे, या कायद्यामध्ये कलम 44 आहे. तर या कलम 44 नुसार या NDRF बटालियनची स्थापना ही त्या ठिकाणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये NDRFच्या किती बटालियन आहेत तर 16 बटालियन आहेत टोटल. संपूर्ण देशामध्ये किती आहेत? 16 बटालियन. आता पुढच्या वेळी विचारताना काही असला प्रश्न येणार नाही. त्या बटालियनच्या संदर्भात असा काहीतरी प्रश्न येऊ शकेल म्हणून ती माहिती सांगितली की कोणत्या कायद्यानुसार 2005च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार स्थापना झाली, त्यातलं कलम 44 त्यानुसार NDRF बटालियन स्थापन झाली आहे. आणि एकूण किती आहेत आपल्या देशामध्ये तर 16 बटालियन त्या ठिकाणी आहेत, हे लक्षात ठेवा. आता हे बटालियन क्रमांक जर आपण पाहिले तर पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. उत्तराखंडमध्ये 15वी बटालियन साधारणपणे आहे. पंजाबचा विचार जर आपण केला तर पंजाबमध्ये 7वी बटालियन आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचा विचार जर केला तर 2री बटालियन किंवा 2nd बटालियन स्थापन झाली आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये 10वी बटालियन ही त्या ठिकाणी साधारणपणे आहे. सो अशा एकूण 15 बटालियन आहेत, 16 बटालियन आहेत. त्यापैकी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये किती नंबरची बटालियन आहे तर 5 नंबरची बटालियन आहे. कुठे आहे ती? पुण्यामध्ये आहे. ओके, हे फक्त थोडंसं लक्षात ठेवा. 5th नंबरची कुठे आहे? पुण्यामध्ये ती बटालियन स्थापन करण्यात आलेली आहे. कारण अतिरिक्त ती माहिती महाराष्ट्राशी निगडीत आपल्याला असली पाहिजे. आणि इतर सुद्धा तुम्ही जाऊन वाचू शकता किंवा तुम्हाला याची PDF प्रोव्हाइड करणार आहे, त्यामध्ये देखील प्रोव्हाइड केलेलं आहे. पुढे आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. ओव्हरव्ह्यू घ्यायचा की आत्ता एक थोडक्यात मी सांगितलं होतं पहा, काही आपत्ती ज्या येतात भूस्खलनाच्या वगैरे. महाराष्ट्रामध्ये यातल्या 2 आपत्ती घडल्या होत्या, एक माळींची आपत्ती आणि तिवरे धरणाची आपत्ती. आणि आणखी एक बोलता बोलताच उल्लेख केला होता मी, तळीये रायगड या ठिकाणी झालेलं भूस्खलन आणि तिवरे धरण फुटलं त्याचाही मी उल्लेख केला होता. फक्त महाड पुलाचा उल्लेख आपल्या बोलता बोलता झाला नव्हता. म्हणजे लक्षात घ्या, फक्त जनरल डिस्कशन करताना सुद्धा जर एवढे सगळे टॉपिक्स त्याच्यामध्ये येत असतील तर ऑब्व्हियसली रिलेट करणारे परीक्षेशी सगळ्या गोष्टी, सगळ्या बाबी जे आपण डिस्कस करतोय. इझी आहे, सोपं आहे. फक्त अप्रोच ज्याच्याकडे आहे त्याला ह्या प्रश्नांची उत्तरं इझिली येऊ शकतात. अप्रोच नसेल तर या प्रश्नांची उत्तरं शोधणं पण तसं पाहिलं तर मग खूप कठीण जातं किंवा खूप अवघड जातं. आता यामध्ये सगळ्यात रिसेंट कुठली आहे? साल तर तुमच्याकडे जर पाहिलं 2019, 2021, 2016, 2014 सगळ्यात रिसेंट कुठली घडली याच्यामध्ये? पण त्यातली तळीये घडली ना सगळ्यात रिसेंट. कारण ते तुम्हाला माहिती की घटना घडल्या अगदी पहाटेच्या वेळेला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे तिथे पोहोचलेले होते. ती न्यूज सगळ्यांनी पाहिली होती किंवा ती व्हिज्युअल सगळ्यांनी पाहिलेत. सो कुठेतरी आपल्याला ते रिलेट करतं. सो रिसेंट घडलेली कुठली आहे? जुलै 2021 मधली ती रायगड मधली तळीये गावाची आपत्ती आहे. सगळ्यात जुनी कुठली आहे बरं याच्यातली? तर ती माळींची दुर्घटना पुण्याची सगळ्यात जुनी आहे. सो माळींची सगळ्यात जुनी म्हणजे 19, 21, 16, 14 कधीची असेल ती? 14ची. झालं की डी साठी 4 इथं आपल्याला दिसतंय आणि सॉरी डी साठी 2 तर इथं कुठेतरी आपल्याला दिसतंय चौथ्या पर्यायामध्ये. आणि ए साठी किती आहे? 4. सो पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. मधल्या घटना तर लगेच आपण रिलेट करू शकतो की महाड पुलापत्ती कधी झाली होती? ऑगस्ट 2016 मध्ये. आणि तिवरे धरणाची कधी झाली असेल? जुलै 2019 मध्ये. आता तिवरे धरण कुठे आहे? हे पण रायगड जिल्ह्यात येतं. तळीये हे पण कुठे आहे? रायगड जिल्ह्यात आहे. माळीन कुठं आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका आहे, त्या ठिकाणी माळीन आहे. तिथं भूस्खलन साधारणपणे झालेलं होतं. त्यानंतर महाड पूल आपत्ती ही कुठल्या नदीवरती आहे? सावित्री नदीवरती साधारणपणे आहे. तर सावित्री नदीवरती तो पूल आहे. तो पूल कोणाला जोडणारा साधारणपणे आहे तर महाड आणि पोलादपूर या 2 शहरांना जोडणारा पूल आहे. तर तो पूल सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे तो वाहून गेलेला होता आणि ती घटना घडली होती ऑगस्ट 2016 मध्ये. तो पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय असेल? योग्य उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. तुम्हाला लक्षात आलं असेल आता की तुम्ही बेसिक लॉजिकने सुद्धा यातले काही प्रश्न सोडवू शकता म्हणजे. ओके. त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोट 1993. आता 93 ला जो काही बॉम्बस्फोट झालेला होता आणि किल्लारी भूकंप आपत्ती यशस्वीरित्या हाताळणारा महाराष्ट्राचा मुख्य सचिव त्या काळचे महाराष्ट्राचे हे कोण होते?
हे त्याच्यामध्ये त्यांनी विचारले. सो आता हाताळणारे महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे त्यावेळेला एन रघुनाथन हे साधारणपणे होते. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की मुंबई बॉम्बस्फोट 12 मार्च 1993 ला झाला. त्यामध्ये सलग किती बॉम्बस्फोट झालेले होते? 12 स्फोटांची मालिका झाली होती. जवळपास 257 लोक मृत्युमुखी पडले होते आणि 1400 लोक हे त्यामध्ये जखमी साधारणपणे झालेले होते. तर त्यावेळेचे पोलीस आयुक्त जर पाहिलं, पोलीस कमिशनर, तर ते AS सामरा नावाचे पोलीस कमिशनर त्यावेळेला होते, आयुक्त त्यावेळेला होते. आणि त्याच सोबत जर आपण पाहिलं तर त्यावेळेचे चीफ सेक्रेटरी किंवा मुख्य सचिव हे कोण होते? एन रघुनाथन होते. आणि आणखी एक डेटा फक्त त्यामध्ये लक्षात ठेवा, तो म्हणजे DGP जे काही होते त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे, तर ते DGP, कारण असे पण प्रश्न येऊ शकतात, ते होते S रामामूर्ती. S रामामूर्ती. तो असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा त्याच्यावरून अंदाज आपल्याला येतो. आणि एक लास्ट क्वेश्चन याच्यामध्ये विचारला होता फुकुशिमा भूकंपाबद्दल. फुकुशिमा जपान या ठिकाणी आहे. जपानमध्ये तोहोकू नावाचा प्रदेश आहे, त्यामध्ये ओशिका नावाचा एक द्वीपकल्पीय प्रदेश आहे. तर त्या ठिकाणी त्याच्या पूर्वेस 72 किलोमीटर साधारण प्रशांत महासागर जो आहे त्या ठिकाणी भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जवळपास 9 ते 9.1 रिश्टर स्केलचा भूकंप होता, प्रचंड मोठा. आणि त्याच्यामुळे सुनामीच्या लाटांची निर्मिती झाली. त्या सुनामीच्या लाटांची जी काही निर्मिती झाली त्या निर्मितीमुळे त्या जपानच्या फुकुशिमाच्या किनाऱ्यावरती येऊन त्या आदळल्या आणि तिथला जे काही अणुविद्युत निर्मिती केंद्र होतं किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट होता त्याच्यामध्ये लिकेज झालं, मोठ्या प्रमाणात प्रारणं जी आहेत ती बाहेर पडली, अशी मोठी दुर्घटना ती होती. तर 2011 साली ही दुर्घटना घडली होती, 11 मार्च 2011 ला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे जे उत्तर आहे हे उत्तर त्याचं योग्य उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, डिझास्टर मॅनेजमेंट सोपा घटक आहे, सोपा टॉपिक आहे, तुम्हाला अंदाज आला असेल. इझी क्वेश्चन्स असतात, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात. 5 पैकी 5ही प्रश्न यामध्ये बरोबर येऊ शकतात. फक्त प्रश्नपत्रिका पहा, त्यानुसार जर वाचत गेलात, त्यानुसार अभ्यास करत गेलात, सिलेक्टिव्ह मटेरियल जर गोळा करत गेलात तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. आपल्या बॅचमध्ये देखील हे सगळे घटक आपण कव्हर करणार आहोत. याच्या सिलेक्टिव्ह नोट्स मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली त्याच्यामधनं खूप चांगल्या पद्धतीने तुमची तयारी होऊ शकते. जर तुम्हाला फॉर्मली बॅच जॉईन करायची असेल, मगाशी मी कॉन्टॅक्ट नंबर पण दिला, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॅच बद्दलची माहिती आहे, तुम्ही त्यामधले कॉन्टॅक्ट वापरून बॅच निश्चितच जॉईन करू शकता. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये बॅच अवेलेबल आहे. पहिली बॅच सुरू झालेली आहे. पुढच्या बॅचला जर तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर लवकर फक्त तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. 15 दिवसांमध्ये संपूर्ण सिलेबस आपण त्यामध्ये कव्हर करतोय. थांबूयात आज आपण. तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. धन्यवाद.